प्रभाग क्रमांक 31 मधील मेट्रोजन परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडलं। या रस्त्यासाठी 1,28 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी लोकप्रतिनिधींनी दिली आहे। फाटा येथील प्रभाग क्रमांक 31 मधील मेट्रोझोन या कॉलनीमधील रस्त्यांचं काँक्रीटीकरणाचा शुभारंभ इथे होत आहे। त्यासाठी इथे उपस्थित असलेले सिडको प्रभागाचे सभापती आणि या प्रभागाचे नगरसेवक बाळाभाऊ शिरसाट, त्याचबरोबर भगवान नाना दोंदे, आमच्या डेमसेताई, त्याचबरोबर दळवीताई, उपस्थित असलेले सोसायटीमधले सगळेच रहिवासी, सर्व मान्यवर आज अत्यंत बहुप्रतीक्षेतील या रस्त्याचं काँक्रीटीकरण होत असताना सगळ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर अतिशय समाधान दिसतं आहे। कारण बऱ्याच वर्षापासून इथे रस्ता नसल्यामुळे त्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागत होतं आणि आता समोर तर बघितलं तर बऱ्याच दिवसापासून पाऊस आहे, त्यामुळे बरेच खड्डे तयार झालेले आहेत। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील यांना जाण्या येण्यास खूप मोठ्या प्रमाणात अडचण होती। या रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे निश्चितच मेट्रो झोनमध्ये आज जवळपास 450 ते 500 रहिवासी फ्लॅट आहेत आणि त्यामुळे त्यांना खूप चांगली सुविधा या पुढच्या काळात होणार आहे। या काँक्रीटीकरणाला शुभारंभ झाल्यानंतर लवकरच हा रस्ता चांगला सुविधा तयार होऊन नागरिकांना सुविधा इथे तयार होईल। त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि थांबते। धन्यवाद। मेट्रो झोन या ठिकाणी पश्चिमच्या लोकप्रिय आमदार श्रीमती हिरे यांच्या हस्ते रस्त्याचं भूमिपूजन झालं। निश्चित सांगावं लागेल की मागच्या गेल्या 5-6 वर्षापासून या रस्त्याकरता ज्यांनी रात्रंदिवस अतिशय कष्ट घेतले, त्यामध्ये मुकेश साहनी असेल, पवन भाऊ असेल, आमचे आपले आरोग्य अधिकारी गांगुडे साहेब असेल, यांनी सुद्धा खूप मोठा या कामाकरता श्रेयाचा वाटा केला। आणि ज्यावेळी तिथं आम्हाला बरेचसे काही प्रसंग आठवतात, आम्ही सर्वात पहिले लाईटचे पोल बसवण्याकरता काम चालू केलं मागच्या वेळेस। तेव्हापासून लोकांची मागणी होती हा रस्ता पाहिजे। त्याच्यामध्ये काही वेळेस त्यांचे लोकांचं म्हणणं असं होतं की इथं कॉलनीमध्ये रस्ता करायचाच नाही म्हणून। यांनी जेव्हा आम्हाला सर्व जे टॅक्स नगरपालिकेला भरले ते पावत्या दिल्या, त्या पावत्या सर्व जोडल्या गेल्या। मग त्यांना सांगितलं की निश्चित हे नागरिकसुद्धा इथले यांनी खूप काही मोठा आपल्याला कर भरलेला आहे, म्हणून मग रस्ता करणं अत्यंत जरुरीचं आहे। त्या ठिकाणी आपले नांदोडेकर साहेब होते। आज या ठिकाणी एका गोष्टीची आपल्याला प्रचिती आली आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे। त्याप्रमाणे 5 ते 6 वर्षापासून ह्या सर्व नागरिकांनी या गोष्टीसाठी जो पाठपुरावा केला, त्यासाठी भगवान नानांचे खूप सारे प्रयत्न इथून मागे त्या ह्या प्रभागामध्ये ते होते। त्याचप्रमाणे मुकेश साहनीजी, पवन कातकाडेजी, इथले कमिटी सदस्य, मेट्रो झोनचे जे कमिटी सदस्य आहेत ते, त्यानंतर गांगुर्डे साहेब, या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि इथल्या रहिवाशांचे सुद्धा खूप खूप मनपूर्वक आभार। आपल्या प्रयत्नांनीच आणि आपल्या सातत्यानेच हा रस्ता होत आहे। आपण सर्वांनी आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार। धन्यवाद। मेट्रो झोन वर्क कंप्लीट आहे। आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 31 मधील मेट्रो झोन कॉलनीमध्ये रस्त्याची दुरावस्था ही खूप वर्षापासून, जवळपास 4 वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झालेली होती। या नागरिकांचा खूप दिवसापासून पाठपुरावा रस्त्यासाठी चालू होता। त्यातच आता आमदार ताई या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, त्यांच्या हस्ते या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। या रस्त्याच्या कामकाजासाठी, पाठपुराव्यासाठी खास करून या कॉलनीतील पवन भाऊ कातकडे असतील, मुकेशजी शहाणे असतील, तसेच आधी भगवान नाना दोंदे हे देखील या रस्त्यासाठी यांनी पाठपुरावा केलेला आहे। आणि हा ताई आमच्या कारकिर्दीच्या आधीच रस्ता मंजूर होता, त्यासाठी फक्त आता निधी अवेलेबल करून या रस्त्याचं आज प्रत्यक्षात भूमिपूजन होऊन आणि या 1,27 लाख रुपये या रस्त्यासाठी निधी दिलेला आहे। हा 8 ते 10 दिवसामध्ये मेट्रो झोन कॉलनीसाठी हा रस्ता तयार होणार आहे। त्यामुळे सर्वच कॉलनीतील नागरिकांनी या रस्त्याच्या भूमिपूजनच्या माध्यमातून सर्वच आम्ही 4ही नगरसेवक असतील, आमदारताई असतील, सगळ्यांचंच अभिनंदन केलेलं आहे। या निमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो।
हा भूमिपूजन सोहळा आमदार सीमा हिरे, नगरसेविका वैशाली दळवी, नगरसेविका माधुरी ढेमसे, बाळकृष्ण शिरसाट, भगवान दोंदे तसेच स्थानिक नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला। या कामामुळे मेट्रोजोन परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची रस्त्याची समस्या मार्गी लागणार असून वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचं सांगण्यात आलं। कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून समाधान व्यक्त केलं। भूमिपूजनानंतर लवकरात लवकर काम पूर्ण करून नागरिकांच्या सेवेमध्ये रस्ता उपलब्ध करून देण्याचं आश्वासन यावेळी संबंधित लोकप्रतिनिधींनी दिलं आहे। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, नाशिक।